नमस्कार. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अनिल निकमजी, ओके. जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. ते गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर स्पेशली जास्त काम करतात. मला कायम असं वाटतं, की शासनाच्या ज्या योजना आहेत, ज्या सर्वसामान्यांसाठी बनलेल्या असतात, त्या पोहोचवण्याचं काम एका अर्थानं ही तरुण पिढी करते आणि त्यातलं महत्त्वाचं इंजिनिअर पण आहेत ते. त्यामुळे देश विकासाच्याही एका दृष्टीनं याला ते हातभार लावतायत हो. असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे आता थेट आपण त्यांच्याशी बातचीत सुरू करूया बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सगळ्यात आधी मला विचारायचं आहे ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? कसं आला त्या फील्डमध्ये? काय सांगाल? फर्स्ट टाइम माझं 10th कंप्लीट झालं आपलं गावठणलाच हं, देवराष्ट्र एसवी हं. कॉलेज शाळेमधून. तिथून नंतर डिप्लोमासाठी मी एसवीपीएम माळेगाव इथे ऍडमिशन घेतलंय. डिप्लोमाला सिव्हिलमध्ये जायचा एकच हेतू होता की भावाने मला फोर्स केला होता की सिव्हिललाच घ्यायचं अच्छा. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये. हं, हं, मग तिथून मग डिप्लोमा कंप्लीट केला 2015 मध्ये. हं. तिथून मग डिग्रीसाठी पुण्यासाठी गेलो. बरं. पण ते भावानं फोर्स केला, पण मग तुम्हाला कुठे जायचं होतं? कुठल्या स्ट्रीमला जायचं होतं असं? नाही तसं काही नव्हतं. भावाने सांगेल ते दिशा योग्य अच्छा, तीच मोठ्या ठरलेली. भावाची. वाह! मग ठीक आहे. त्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात. हा. मग ठीक आहे. मग आल्यानंतर या फील्डमध्ये एक वेगळा स्ट्रगल असतो. हो. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली साईट मिळेपर्यंत. हम्म. कारण प्रत्येक इंजिनिअरला असं थोडं वाटत असतं, की पहिली साईट आपल्याला पहिली कधी साईड मिळणार? मिळाली. केव्हा मिळणार? बरोबर. कुणाच्या रेफरन्सनं मिळणार? Reference. मग आणि स्वतः जेव्हा काम करतो आपण प्रॅक्टिकली तेव्हा बऱ्याचदा दडपण पण असतं. हा. तर तुमचा हा प्रवास कसा होता? आणि पहिल्या साईटचा अनुभव कसा होता? फर्स्ट टाइम जे काम केलं मी गावातल्या ग्रामपंचायतीच केलं. हं, ते की दादानेच पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीचं टेंडर मिळवून दिलं. हं, हं. त्यामुळे ते काम सुरुवातीला ग्रामपंचायतीचं केलं मी. वाह! त्यामुळे काही प्रॉब्लेम तेव्हा आला नाही नाही तसा काय. फारसा. बरं ठीक तिथून मग ते ग्रोथ होत गेली आहे. हं, हळूहळू. हं, हं. दुसरं आता तुम्ही या भागामध्ये काम करताय, ग्रामीण भागामध्ये हं. काम करताय. इथं अकुशल कामगार किंवा हो. अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार आहे. हो. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. धोकादायक. तर तुम्ही कशी परिस्थिती हाताळता? त्यांना खूप समजावून सांगावं लागतं की हं, साईटवर जे काम स्टीलचं असो किंवा कॉन्क्रीटचं असो ते आपल्याला स्वतः उभा राहून तिथं काम करून घ्यावं लागतं त्यांच्याकडून. बरं. सगळ्या रिस्क घ्यायला लागतात हं, आपल्याला. हं, हं. असं आहे. आणि मग त्यांना कळतं हो, काम कसं त्यांना करायचं. समजून सांगावं लागतं खूप. बरोबर, बरोबर. दुसरं गव्हर्नमेंटमध्ये आता तुम्ही काम करताय, तर कुठल्या-कुठल्या प्रकारची कामं आत्तापर्यंत तुम्ही केलेली आहेत? आता जे सर्वात मोठे काम केलेलं आहे केव्हीके तडसरला आता जे नवीन झालेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम कृषी विज्ञान केंद्र, हं, हं, मत्स्य हं, विद्यापीठ हं. नागपूरच्या अंडर आहे. हो. ते काम झालेलं आहे. अच्छा. किती कंप्लीट. स्क्वेअर फुटाचं होतं? काय ते होतं? 12,000 स्क्वेअर फूटमध्ये अच्छा, मोठी सुरू बिल्डिंग होती. बिल्डिंग आहे. स्लोपिंग ॲडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग आहे पूर्ण. व्हेरी गुड. आणि आता पीएससी सेंटर पण झालेले आहेत हं, हं, हं. जिल्हा परिषदेच्या अंडर. ओके. दुसरं असं आहे, की या क्षेत्रात आता तुम्ही काम करताय. इथले मूळचे तुम्ही हं. सांगलीचे आहेत म्हणून हा प्रश्न आहे तुम्हाला, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन हं. असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात, कुठले सेक्टर येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा आपल्याला सर्वांगीण विकास करायचा असेल हं. पुढच्या 10-15 वर्षात, तर कुठल्या-कुठल्या अशा क्षेत्रांवर काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? महत्त्वाचं पहिल्यांदा हॉस्पिटल. हं, हॉस्पिटल आपल्याला सर्वात हे आहे. हं. नंतर ना क्रीडा खाते महत्वाचे. बरं. जे आता यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी क्रीडा खातं महत्वाचं आहे. ओके. हं, ओके. त्यामध्ये आपल्याला ग्राउंड वगैरे डेव्हलप केले पाहिजे त्यांच्यासाठी. बरं. म्हणजे स्पोर्ट्स फॅसिलिटी स्पोर्ट आणि तुम्ही म्हटलात तसं हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल फॅसिलिटी या 2 जर चांगल्या डेव्हलप करायच्या झाले तर असतील सांगली हो. जिल्ह्यामध्ये किंवा त्याची गरज आहे, गरज तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? काय त्यासाठी आपला महत्वाचा फंडच अवेलेबल झाला पाहिजे ओके, क्रीडा खात्यासाठी. ओके. तर क्रीडा खात्याचं माझ्याकडे एक बॅडमिंटन हॉलचं काम सुद्धा आहे. आहे सध्याला. सध्या बरं ठीक पलूस आहे. तालुक्यातलं. ओके. म्हणजे असे ते चांगले प्रोजेक्ट्स आले, आले. त्याच्यामुळं सिव्हिल हा, इंजिनिअर सिव्हिल आपल्यासारखे इंजिनियर आहेत, म्हणा किंवा ऑलिम्पिकला जाऊ शकतील जाऊ पुढं. शकतील. बरोबर आणि तुमच्यासारखे नाही, सिव्हिल इंजिनिअर आहेत त्या आहेत. ह्याच्यात चांगलं काम चा- करण्यासाठी. बरोबर. दुसरा आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमधला हं. असा एखादा प्रोजेक्ट आहे का, की जो करताना काहीतरी आव्हान आली, हो. समस्या आल्या? तर त्या आता एखाद्या आव्हानाचा तुम्ही प्रसंग सांगा आम्हाला. आता सर्वात महत्वाचा केव्हीकेचाच आपला जे बिल्डिंगचे स्लॅब होते ते हं, पूर्ण स्लोपिंग स्लॅब होते स्ट्रक्चरल हं, डिझायनर. हं. त्यामध्ये खूप त्रास झाला आम्हाला. ओके. मग तुम्ही त्यामुळे कशावर मात केली तुम्ही? त्यामुळे ते नाही महत्वाचं काय आपल्या लोकलला लेबर अवेलेबल होत नाही त्या स्लोपिंगसाठी. हं, ते आपल्याला पुण्यावरून किंवा बाहेरच्या कर्नाटकचे लेबर आणावं लागले त्यांना स्पेशल टीम. हं. त्यांच्याकडून ते आपण करून घेतले काम. त्या स्लोपिंग स्लॅबमध्ये काय असतं असं विशेषतः, की ज्याच्यातनं लेबर इथल्याला जमत नाही? आपल्या स्लोपिंग स्लॅबला लोकलला कोणच फ्लॅट स्लॅब म्हटले की लगेच
तयार प्लेट होतात. ठोकून तयार करतात. बरोबर. बाकी स्लोपिंगला असलं की किचकट असते, बीम पूर्ण स्लोपिंग मध्ये असतो, त्यामुळे स्टील बांधता येत नाही त्यांना. बरोबर, बरोबर. असं आहे. म्हणून त्याच्यावर काम करावं लागतं. हम्म. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा हा. तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? महत्वाचे स्ट्रेंथ आणि येल्डिंग. स्ट्रेंथ आणि येल्ड अच्छा, yield. हे दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का? हो, खूप अच्छा, वापरले. कसा आहे तुमचा अनुभव? चांगले, मस्त. ओके, व्हेरी गुड. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रातले जे तुमचे ज्युनियर्स मित्र पुढचे येत आहेत, पुढच्या बॅचचे येत आहेत, बॅचमेट, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? त्यांना की नवीन कोणती टेक्निक जी आपल्याला घेऊन येता येईल हम्म. मार्केटमध्ये ती हम्म. घेऊन आली पाहिजे. महत्वाचं आता जुन्या टेक्निक वरती जे जनरेशनला जे वाढत आहे त्यामुळे ते अपडेट झालेलं आहे पूर्ण. बरोबर, त्यामुळे नवीन काही घेऊन येता येत असेल तर आपल्याला ते घेऊन मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. उतरलं पाहिजे. क्या बात आहे. हे होते इंजिनियर अनिल निकम आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्षेत्र सतत बदलते आणि या बदलत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला स्पर्धेत कायम टिकायचं असेल तर तुम्हाला कायम नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात केली पाहिजे आणि ती केली तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यश मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत हो. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.